नमस्कार. काय नाव आपलं? बाजीराव साळुंके, कुठे राहायला सर? वाशी, नवी मुंबई. काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? प्रॉब्लेम म्हणजे मी हार्डवर्किंग करणारा माणूस आहे. त्यामुळं काम करून अशक्तपणा वगैरे यायचा. मुळे त्याचा त्रास होता. परत पचन वगैरे होत नव्हतं. अशक्तपणा यायचा. मग हे तुमचं प्रोडक्ट घेतल्यापासून चालू केल्यापासून हे 15 दिवसात मला असा रिझल्ट आला. मुळे त्याचं रक्तस्राव व्हायचा आणि जाम वीक व्हायचो. 3 दिवस काम केलं की चौथ्या दिवशी माझी सुट्टी व्हायची. हा प्रोडक्टमुळं मला एवढा आराम भेटला आणि एवढी एनर्जी भेटली की आता कंटिन्यू मी रात्रभर हार्डवर्क करूनसुद्धा दिवसभर दुसरं छोटं मोठं मिळेल ते काम करायची एवढी एनर्जी ह्याच्यामध्ये आहे. काय सांगणार तुम्ही आपल्या पेशंट लोकांना? पेशंट लोकांना एवढं सांगू शकतो की हे आपल्याला स्वतःच्या शरीर हेल्दी ठेवण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. ह्याच्यापासून कुठल्याही गोष्टीची हानिकारक नाही किंवा काही नाही. ओके, थँक्यू. धन्यवाद. आमचं एकच आहे की ज्याला हेल्थ हवी आहे त्यांनी हेल्थ घेऊन म्हणजे ते प्रोडक्टचे नॉलेज येतो. पण ज्यांना हेल्थ बरोबर ती साईड बाय साईड एक इन्कम सोर्स म्हणून पण हवं आहे, तर आम्ही त्यांना त्या इन्कम सोर्सविषयी माहिती देत असतो. आता सर्वात महत्त्वाचं मला सर तुमच्याविषयी कळेल, तुम्ही तुमचं नाव, तुमचं प्रोफेशन काय आहे काय नाही, तुम्ही काय करता, नाव काय आहे तुमचं? माझं साहेबराव कांबळे. हां. मी कॉन्ट्रॅक्टर होतो पहिलं, पण सध्या कसं शेती करतो गावाकडे, इकडे आणि तिकडे. माझं शिकले माझी मुलं तिथं जॉबला तरी साहेबाच्या बाजूला. तर माझं येणं जाणं असतं, म्हणजे तिकडे काही इकडे काही चालूच असतं माझं. तिकडे पण आहे. तुम्हाला एवढी मोठी मुलं वगैरे पण आहेत? हां, मला 4 मुलं. एक मुलगी आहे ठाण्याला, ब्युटी पार्लरचा कोर्स करते, ओके, आणि 3 मुलं आहेत मला. एक ITI करतो अंबरनाथला आणि एक केमिकल जॉब करतोय. आमचं नाव पण सारखं, मुलं पण सारखी. हा ना, वाटतच नाही की तुम्हाला तुम्ही चाराच्या तुम्हाला भांडण मुले आहेत एकदम. नाही नाही, कुठून बघा ना. आज सगळं काय. ओके, ओके. तर मग तुमचं म्हणणं आहे की म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे? म्हणजे हेल्थ वर्करचं काम करतो, हो. पण अजूनही तुमची काही अशी स्वप्न वगैरे आहेत का जी कंप्लीट व्हायची राहिलेली आहेत, किंवा हो. काय, किंवा तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे वगैरे, असं काय आहे का तुमच्या लाईफमध्ये? आता काय जीवन पद्धती सांभाळायचं ध्येय, बाकी काय. काय वेळ येईल असेल तुमचं आता? माझं वय 52 आहे. खूप कमी आहे, खूपच कमी. खूप छान, कारण ह्या वयामध्ये मुलं गेल्या वर्षी कामाला आपल्याकडे फुटला होता पोटामध्ये माझ्या. हो. सर्जरी झालेली माझी, ऑपरेशन. माझा कुठलीच बिमारी नाही निघली, सक्सेसफुल झालं ऑपरेशन. अच्छा अच्छा अच्छा. पूर्ण जेअर म्हणजे 15 दिवस काढत होते डॉक्टर. अरे वा. प्रायव्हेटमध्ये टाका म्हणलं मला, माझं काही काही नाही. मुलं सगळे 3-4 मुलं, मुलगी 15 दिवस माझ्याकडे होते. ओके ओके ओके. खूप म्हणजे 24ला बघा, 24 नोव्हेंबर 2025 म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जीवन मिळालंय. नवीन जीवन म्हणजे तुम्हाला चांगला दवाखाना समजलाय की आरोग्य किती महत्वाचं आहे आणि कसं काय, आणि असंच वेळ पण तुम्ही कोणावरती जसं येऊ बोलले नये. ना की आपण ऐन वेळेत दवाखान्यात घालतो, पैसे टाकतो, पण त्या पैशाचा उपयोग झाला तर ठीक आहे, नाही तर माणूस पण जाऊ शकतो. हो. त्याला नशीब लागते. ओके, ओके. माझ्या चाचण्या केल्या 7 पूर्ण, शुगर, BP, HIV, टोटल अशा 7 ब्लडच्या चाचण्या केल्या. त्याच्यामध्ये डॉक्टरला कुठलीच बिमारी आढळून नाही आली. चांगले चांगले. हा. कसं आहे, तर त्यांनी म्हणजे operation एज कमी आहे ना, एज कमीमुळे कुठली बिमारी धाडस खूप होतं. इतका फुटल्याच्या नंतर मी डॉक्टर म्हणजे तुमचं धाडस, मी चालत गेलो, मला टाकून गेलं नाही, पाय चालत गेलो वापर. चांगले चांगले. म्हणजे तुम्हाला एक नवीन जीवनदान हो, मिळालं. नवीन जीवन. त्यामुळे तुम्हाला हेल्थमध्ये काम केलं पाहिजे आपण हो. दुसऱ्यासाठी, हे एक चांगलं आहे. मी साहेबांना बोललो ना, मी आहे म्हणून माझा प्रतिसाद, आणि साहेबांना बोललो माझा प्रतिसाद आहे म्हणून, आपण जॉईन होऊ म्हणून. तर तुमच्याविषयी म्हणतात म्हणजे ते सोरियासिस असेल, दिमागच्या असेल, किंवा झुरऱ्या हाताना, बालपतन दुरुस्त रखणं, हड्डी मजबूत करणं वगैरे, पाचन सगळं, हृदय वगैरे, याच्यावर सगळ्यात कामाला येते. अश्वगंधाचं मी तुम्हाला सांगितलं की इम्युनिटी वाढवण्यासाठी, शुगर वगैरे कमी करण्यासाठी ते याच्यामध्ये येतात. ब्लॅक करंट, अल्झायमर म्हणजे विस्मरण, एज वाईज जे विस्मरण होतं, तर त्याच्यामध्ये ब्लॅक करंट, आणि म्हणजे गटयाचे आजार होतात त्याच्यामध्ये. रास्पबेरीमध्ये कसं आहे, ऑल प्रकारचे खनिज आहेत. आपलं शरीर हे खनिजांनी बनलेलं आहे.
त्यामुळे ऑल प्रकारचे खनिज आयर्न वगैरे आहे ते पण कॅन्सर आणि हृदयरोगमध्ये कामाला येतात. गॅनोडर्माविषयी डिटेल माहिती आहे ते म्हणजे अँटी कॅन्सरस आहे, वजन कमी करण्यासाठी आहे, जसे लेडीजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे, मेल्समध्ये प्रोस्टेट कॅन्सर आहे. एक 45-50च्या नंतर 60च्या नंतर कंपल्सरी प्रोस्टेट कॅन्सर येतो, तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आहे. गार्सिनिया कंपोडिया आणि जिंको बायलोपा हे आपले होमिओपॅथिक ड्रग आहेत जे वजन कमी करण्यासाठी, अल्झायमर, कॅन्सर, तणाव त्याच्यामध्ये कामाला येतात. त्याच्यानंतर आपल्याला गुजुबेरी म्हणजे आवळा आपल्याला माहितीच आहे. गिलोय आहे, गिलोयमध्ये कुठल्याही प्रकारचा ज्वर असेल, जसं डेंग्यू असेल किंवा मधुमेह, खास या पिढ्या सगळ्यामध्ये कामाला येतं. गोक्षूर मी सांगितलं किडनीसाठी. मँगोस्टीन नावाची फळाची राणी आहे, मी तुम्हाला सांगितलं की ते ऑल TB असू द्या, गाठी असू द्या, आतड्याची बिमारी असू द्या, त्याच्यामध्ये कामाला येणार आहे. म्हणजे पाचन शक्तीने आतड्याच्या बिमाऱ्याची तेवढ्या असते तेवढ्या. तसं सरांनी सांगितलं की अपेंडिक्स तसा. मोरिंगा तुम्हाला माहिती आहे आपलं की शेवग्याची शेवगा. नंतर माकारूट म्हणून आहे जे म्हणजे रक्तदाब आणि रक्तदाब म्हणजे BP आणि मस्तिष्कच्या बिमाऱ्या म्हणजे बांशपण वगैरे त्याच्यात कामाला येतं. पुनर्नवा मी सांगितलं लिव्हरसाठी. पायपेरिन लवंगम जे लिव्हर, सोरियासिस, दाताचे आजार, खासी, कुठे पण कब्ज म्हणजे ज्याला कॉन्स्टिपेशन आम्ही म्हणतो किंवा जुनाट खासी असेल किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. सायपेरिन जिन्सेंग जे आहे ते वजन, अनिद्रा, हार्मोन्सचे प्रॉब्लेम